संपूर्ण देशात सध्या जेनझी आंदोलनाची चर्चा सुरू आहे. आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज, टिअर गॅस आणि पॅलेट गनच्या माऱ्याचे आदेश कोणाचे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत? पंतप्रधान मोदी संसदेत या, उत्तर द्या, अशा प्रश्नांनी काँग्रेसनं संसदेचं पावसाळी अधिवेशन दणाणून सोडलंय. अधिवेशनाचे 2 आठवडे याच गोंधळात वाहून गेले. मोदी शहा सभागृहात आले नसले तरी दिल्लीत त्यांच्या विविध पक्षांच्या नेत्यांसोबत, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. डिलिमिटेशन बिल याच अधिवेशनात आणण्याची तयारी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून होतीये. 3 महिन्यांपूर्वी याच बिलामुळे मोदी सरकारचा सभागृहातील सर्वात मोठा पराभव झाला होता. हेच डिलिमिटेशन बिल पुन्हा आणण्यासाठी आणि यंदा मंजूर करून घेण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव भाजप नेत्यांकडून सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. जर सरकारनं हे विधेयक आणलं आणि ते संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं तर आगामी अनेक दशकांचं भारतीय राजकारणच बदलू शकतं. कारण हे एखादं साधं विधेयक नाही तर भारतीय राजकारणाचा चेहरा मोहराच बदलणारा निर्णय असल्याचं मानलं जातंय. कारण लोकसभेच्या जागा 550 वरून थेट 830 ते 850 पर्यंत वाढणार आहेत. कोणत्या राज्यात किती जागा वाढतील, कोणत्या मतदारसंघाच्या सीमा बदलतील, कोणते मतदारसंघ खालचा होतील आणि महिला आरक्षणही लागू झालं तर कोणाला आपला मतदारसंघ सोडावा लागेल, हे सर्व ठरवणारा हा निर्णय असणार आहे. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आणि अस्तित्वाचा मानला जातो. पण हे विधेयक मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे 3 महिन्यांपूर्वी 2/3 बहुमत नव्हतं. ते आता आलं आहे का? लोकसभेत 362च्या आकड्यापर्यंत ते पोहोचले का? आणि पोहोचले असतील तर मग काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि तामिळनाडूतील DMK यांची विधेयकावरील सध्याची भूमिका काय आहे? त्यांचं मन वळवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले असतील तर ते कोणत्या अटींवर तयार झाले, हे सर्व या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात फिरकत देखील नाही. यावरून विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतलेलं रोजच पाहायला मिळतंय. मोदी आणि शहा हे दोन्ही नेते सभागृहात येत नसले तरी रोज महत्वाच्या बैठका आणि विविध राजकीय पक्षांच्या नेते, खासदारांच्या भेटींमध्ये व्यस्त आहेत. याचं कारण याच अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक आणण्याची सरकारची जोरदार तयारी सुरू आहे. घटना दुरुस्तीसाठी 2/3 बहुमत आवश्यक आहे. ते जुळवल्याचा दावा सरकारच्या सूत्रांकडून केला जातोय. अनेकांना वाटतं की घटना दुरुस्तीसाठी लोकसभेतील 343 खासदारांपैकी 362 खासदारांचा पाठिंबा आवश्यक असणार आहे. पण गंमत इथेच आहे. संविधानात कुठेही लिहिलेलं नाही की 2/3 म्हणजे 362 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. तर घटनेमध्ये प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजेच सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. म्हणजेच मतदानावेळी काही खासदार सभागृहात अनुपस्थित राहिले किंवा तटस्थ राहिले तर बहुमताचा आकडा बदलतो. त्यामुळं मोदी सरकारचं खरं गणित बहुमताचा आकडा जुळवण्याचं नसून फ्लोर मॅनेजमेंटचं आहे. म्हणजेच कोण मतदानाला उपस्थित राहणार, कोण मतदान करणार आणि कोण मतदान प्रक्रियेत भाग घेणार नाही, यावरच या विधेयकाचं भवितव्य अवलंबून आहे. या फ्लोर मॅनेजमेंटसाठीच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका गांधी यांची स्वतंत्र भेट घेतली होती. यंदाचं पावसाळी अधिवेशन हे प्रचंड गोंधळानं भरलेलं अधिवेशन राहिलेलं आहे. विरोधी पक्षनेत्याला सभागृहात एक वाक्यही नीट बोलू दिलं नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळं देशाच्या भवितव्यावर परिणाम करणारं हे विधेयक जेव्हा सभागृहात येईल तेव्हा ते मंजूर होत असताना गोंधळ आणि गडबडीत घाईघाईत ते मंजूर करून घेण्यात आलं, असा संदेश देशात जाऊ नये अशी सरकारची इच्छा दिसते. या विधेयकावर सभागृहात दोन्ही बाजूंनी सविस्तर चर्चा झाली. विरोधकांनी त्यांचे आक्षेप मांडले, सरकारकडून त्यांचे समाधान झाले. अशी चर्चा विधेयकावर व्हावी अशी सरकारकडून नैपथ्य रचना केली जात असल्याची माहिती आहे. मात्र लोकसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसनं या चर्चेला स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. कारण अधिवेशनात काँग्रेस, समाजवादी, तृणमूल या सर्वच विरोधी पक्षांकडून सर्वप्रथम जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, पॅलेट गनचा वापर आणि राम मंदिर चंदा चोरीवर चर्चेची मागणी आहे.
त्यासोबतच आता E20 पेट्रोल, खड्ड्यात गेलेले रस्ते आणि इतरही काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्यावर आधी चर्चा आणि त्यानंतरच पुढे जाण्याचा काँग्रेसचा इरादा स्पष्ट आहे. त्यामुळे मोदी सरकार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये असलेला दुरावा, संवादाची दरी काही कमी झालेली नाही, हे यातून स्पष्ट होतंय. दुसरीकडे संसदेत रोज सत्ताधारी आणि विरोधकात घमासान होत असताना सरकार एवढ्या घाईत हे विधेयक का आणण्याचा अट्टास करतंय हेही समजून घेतलं पाहिजे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशातून आलेले राज्यसभेतील 8 खासदार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे राज्यसभेतील संख्याबळाचं गणित सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विधेयकासाठी हिवाळी अधिवेशनाची वाट न पाहता चालू अधिवेशनातच हे विधेयक आणण्याचा सरकारचा अट्टाहास असल्याचं कळतंय. म्हणजे सध्याच्या संसदेतील आकड्याचं गणित हे सरकारला अनुकूल असल्याचं त्यांना वाटतंय. यामध्ये दक्षिण भारतातील द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे. त्यांनी सरकार समोर 3 अटी ठेवलेल्या आहेत. पहिली अट आहे की 1971च्या जनगणनेच्या आधारावर लोकसभा मतदारसंघाच्या रचनेत जागा गोठवण्याची मर्यादा आणखी 25 वर्ष कायम ठेवावी. दुसरी अट आहे देशातील सर्व राज्यांसाठी लोकसभेच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्यात यावी, जेणेकरून दक्षिण भारताच्या राज्यांचं राजकीय प्रतिनिधित्व कमी होणार नाही. ही तरतूद घटना दुरुस्ती करून करण्यात यावी. आणि तिसरी अट आहे की डिलिमिटेशन नंतर कोणत्या राज्याला नेमक्या किती जागा मिळतील याचं पारदर्शक आणि स्पष्ट वेळापत्रक विधेयकात आधीच नमूद केलं जावं, जेणेकरून या प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता किंवा मनमानी होणार नाही. DMKची मागणी आहे की हे तोंडी आश्वासन नको, तर हे सर्व कायद्यात नमूद असलं पाहिजे. मात्र DMKच्या नेत्यांनी हेही स्पष्ट केलंय की सरकारनं त्यांच्यासोबत अजून अधिकृत किंवा अनौपचारिकही संपर्क केलेला नाही. विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतरच पक्ष आपला निर्णय घेईल. आता विरोधी पक्षातील सर्वात कमजोर कडी म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? तर सुप्रिया सुळेंनी आधीच स्पष्ट केलं आहे, आम्ही परिसीमन विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, पण त्यासाठी काही अटी आहेत. जर प्रत्येक राज्यासाठी लोकसभेच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याची हमी दिली गेली आणि त्याचे स्पष्ट लिखित सूत्र समोर आलं, तर त्यांचा पक्ष या विधेयकाचा सकारात्मक विचार करू शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केले की पक्ष एकट्याने कोणताही निर्णय घेणार नाही, तर इंडिया आघाडीतील मित्र पक्षांशी सविस्तर चर्चा करूनच सामूहिक निर्णय घेतला जाईल. आता पाहूयात विधेयकाच्या मंजुरीसाठी आकड्यांचा खेळ कसा असणार आहे. लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी जवळपास 362 मतांची आवश्यकता असणार आहे. NDAचं आजचं संख्याबळ पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 240, NCPI म्हणजेच तृणमूलचे जे बंडखोर आहेत ते आहेत 20, तेलुगू देसम पार्टीचे 16 खासदार, शिवसेनेचे 13, यामध्ये ठाकरेंच्या 6 बंडखोरांचाही समावेश आहे, जनता दल युनायटेडचे 12, लोक जनशक्ती पार्टीचे 5, इतर 12 असे एकूण 318 खासदार हे NDAकडे. विरोधी गटातील DMKच्या 22 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला, तर NDAचा आकडा 340 पर्यंत पोहोचू शकतो. राज्यसभेतही सरकार बहुमताच्या जवळ आहे, त्यामुळं 1-2 खासदार असलेल्या पक्षांचंही महत्व वाढलंय. यामुळं सरकार फ्लोअर मॅनेजमेंटच्या तयारीला लागलेलं दिसतंय. काही खासदारांना मतदानाच्या वेळी तटस्थ राहण्याचा किंवा अनुपस्थित राहण्याचा सल्ला सरकारकडून दिला जाऊ शकतो, अशी दिल्लीतील वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण घटना दुरुस्ती विधेयक मतदानावेळी सदस्य संख्या जितकी कमी होईल तितकं सरकारचं आकड्याचं गणित सोपं होईल, असं सरकार पक्षाला वाटतंय. दुसरीकडे काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतलाय. पक्षाच्या सर्व खासदारांना 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान संसदेच्या सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप जारी करण्यात आला आहे. हे घटना दुरुस्ती विधेयक एखाद्या राज्यापुरतं किंवा एखाद्या समाज समूहापुरतं मर्यादित नाही. याचा परिणाम एकाच वेळी संपूर्ण देशावर होणार आहे. राज्यातील लोकसभेच्या जागा वाढतील, मतदारसंघाच्या सीमा बदलतील, त्या तुलनेत विधानसभेतही बदल होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या जागा 830 ते 850 झाल्यानंतर महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं जाऊ शकतं. यामुळेही अनेकांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सभागृहात न आलेले पंतप्रधान मोदी आणि अमित शहा ही आकड्यांची जुळवाजुळव करत असल्याचं बोललं जात आहे. तर काँग्रेस आपली भूमिका बदलण्याच्या मनस्थितीत नाही. समाजवादी पार्टी DMKनेही अजून आपले पत्ते उघड केलेले नाही. त्यामुळे मोदी सरकार याच अधिवेशनात हे विधेयक आणणार का, देशाचं भवितव्य बदलणारे हे विधेयक संसदेची परीक्षा पास करणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींवर आपलं महानगरचं लक्ष आहेच.
तुम्हाला या विधेयकाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.